आणि फवारणी घेताना तुम्हाला जे फवारणी अशी जे तुम्हाला पूर्ण खालचे पानं ते या साईडचे पानं दोन्हीकडले पानं जे पूर्ण प्रकारे ओले झाले पाहिजे अशी तुम्हाला मित्रांनो फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून रिझल्ट तुम्हाला जे आहे 100% मिळणार। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो आज बघा, आज आपल्या या मल्चिंगच्या प्लॉटवर जी कपाशी आहे यावर आपण मित्रांनो कंटिन्यू जे आपण व्हिडिओ बनवत आहे की नेमकं काय आपल्याला प्रॉब्लेम, काय फायदे आपल्याला जाणवत आहे, सगळ्या गोष्टी आपण सुरुवातीपासून जे आपण व्हिडिओ सुद्धा टाकत आहे आणि आपण सुद्धा जे आहे मित्रांनो ह्या गोष्टी नोटीस करत आहे। मित्रांनो करेक्ट 2 महिने झाले, म्हणजे 60 दिवस या प्लॉटला झाले आणि 60 दिवसाच्या प्लॉटला तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो कसा प्रकारे जो हा डेव्हलप झालेला आहे। मित्रांनो आपल्याला यावर आज करायची मित्रांनो दुसरी फवारणी। सगळ्यात पहिले तुम्हाला मी कपाशीची कंडिशन दाखवून देतो। इथे बघा, हा जो मिरचीवर जो आहे हा प्लॉट होता, म्हणजे मिरचीचं पीक आपण पहिले घेतलं होतं, त्यानंतर त्याच मल्चिंगवर, त्याच बेडवर, त्याच ड्रीपवर जे आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे। ठीक आहे, इथून बघू शकता पाते, फुलं, फळफांद्या वगैरे। ठीक आहे, सगळ्या गोष्टी ज्या आहे सध्या तरीपर्यंत जे आहे बरोबर आहे। आणि हा प्लॉट पूर्णतः आपण जे अमृत पॅटर्नने जे आहे नियोजन केलेलं आहे। ठीक आहे, बाकी जे अंतर पद्धत आहे ही थोडी वेगळी आहे। आपण 8 बाय 1.5 फुटावर जे आपण ही लागवड केलेली आहे। तर मित्रांनो पहिली फवारणी आपण घेतली होती यावर इमिडाक्लोप्रिड प्लेन। ठीक आहे, फक्त इमिडाक्लोप्रिड आणि सोबत जे आहे त्यासोबत आपण घेतलं होतं मित्रांनो आशाटाप, बरोबर आहे। फक्त 2च औषध आपण घेतले होते। जे प्लेन इमिडाक्लोप्रिड सांगते पहिल्या फवारणीमध्ये ती आपण घेतलं नाही, कारण यावर जे आहे पहिल्या फवारणीचं आपल्याला कामच नाही पडलं। रोगच जे आहे खूप लेट आला। 50व्या दिवशी आपण फवारणी घेतली होती आणि आज ठीक तिथून 10 दिवसांनी आपण जे आहे म्हणजे 60व्या दिवशी आपण यावर फवारणी घेत आहे, ती म्हणजे दुसरी फवारणी। ठीक आहे, पण यामध्ये आपण औषध कोणते कोणते घ्यायच्या कंडिशननुसार, ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या मित्रांनो। निव्वळ ही फवारणी केली पाहिजे, स्टेप बाय स्टेप करणंच गरजेचं नाही आहे, पण आपल्याला कंडिशन बघून सुद्धा जे आहे रोगराई बघून सुद्धा जे आपल्याला फवारणी घ्यायची आहे। तर मित्रांनो आपल्याला इथे काय जाणवत आहे, ठीक आहे, सर्वात प्रथम इथे जे आपल्याला थ्रिप्स जाणवत आहे, त्यानंतर जे आहे कुठे कुठे पांढरी माशी सुद्धा आहे, त्यानंतर अळीसाठी सुद्धा आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करायचं आहे। आणि अमृत पॅटर्नमध्ये ते सुरुवातीपासून जे आहे ते शिकवतात की अळीसाठी जे आपल्याला सुरुवातीपासूनच फवारणी करावी लागते। त्यानंतर आपल्याला जर पिवळी पडत असेल किंवा काही बुरशीचा प्रादुर्भाव असेल त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रिव्हेंटिव्हमधूनच काम करू शकतो आपण, जसं ब्ल्यू कॉपर किंवा कोसावेट सल्फर। तर मित्रांनो आपण काय घेता मी तुम्हाला पहिले ते दाखवतो। ठीक आहे, जे गोष्टी आपण करतो मित्रांनो तेच तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। बघा मित्रांनो मी घेता यामध्ये ॲसाटामाप्राइड 10 ग्रॅम पांढरी माशीसाठी, त्यानंतर फिप्रोनिल, कारण कुठे कुठे जे आपल्याला याचा प्रादुर्भाव जो आहे काळा जो मावा असतो आपला, बघा शेतकरी खूप मेसेज किंवा खूप रिप्लाय येतात की काळ्या माव्यासाठी सर काय करावे। तर मित्रांनो काळ्या माव्यासाठी तुम्ही इथे फिप्रोनिल घेऊ शकता जर कमी प्रमाणात असेल तर। ठीक आहे, जर जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला जे एकदम कमी आहे, कुठे कुठे दिसत सुद्धा नाही। ठीक आहे, एकदम कमी आहे। इथे आपण मित्रांनो फिप्रोनिल 5% इसिफॉर्म त्याचं आपल्याला प्रमाण घ्यायचं मित्रांनो 40 ml। त्यानंतर जी पहिल्या फवारणीमध्ये आपण इमिडा घेतलं होतं, तर अल्टरनेट या फवारणीमध्ये आपल्याला मोनो घ्यायचा आहे, म्हणजे मोनोक्रोटोफॉस मोनोसिल 40 ml। ठीक आहे, झालं 2 औषध। त्यानंतर ॲसाटामाप्राइड पांढऱ्या माशीसाठी, कन्फ्यूज नका होऊ आशाटाप आणि ॲसाटामाप्राइडमध्ये। ॲसाटामाप्राइड जे आहे हे पांढऱ्या माशीसाठी काम करते। ठीक आहे, तर याचं प्रमाण घ्यायचं तुम्हाला 10 ग्रॅम। त्यानंतर कमी प्रमाणात असेल तर 10 ग्रॅम, जर नसेल पांढरी माशी तर तुम्हाला घ्यायची सुद्धा जी आहे गरज नाही आहे, कारण हे स्पेशलिस्ट आहे पांढऱ्या माशीसाठी। त्यानंतर आपल्याला आशाटाप हे घ्यायचं आहे कंपल्सरी अळीसाठी। ठीक आहे, 30 ग्रॅम। त्यानंतर आपण जे आहे बुरशीनाशक कोसावेट सल्फर म्हणून सुद्धा जे आहे हे पिवळं पडले असेल तर त्यामध्ये सल्फरची सुद्धा जी आहे कमतरता भासत असेल ते सुद्धा जे आहे दूर करणार। त्यानंतर याचं फंगिसाईड सुद्धा जे आहे हे काम करणार। तर मित्रांनो जर मागच्या फवारणीमध्ये तुम्ही ब्ल्यू कॉपर घेतलं असेल तर तुम्ही इथे कोसावेट सल्फर घ्या, जर तुम्ही मागच्या फवारणीमध्ये काहीच नसेल घेतलं तर तुम्ही इथे कोसावेट सल्फर किंवा ब्ल्यू कॉपर या दोन्हीपैकी तुम्ही कोणतंही घेऊ शकता। दोन्ही याचं प्रमाण जे आहे ते राहणार 30 ग्रॅम, जबरदस्तरित्या जे हे काम करणार आहे। ठीक आहे, तर आपण इतके औषध घेत आहे, ब्ल्यू कॉपर, त्यानंतर ॲसाटामाप्राइड, त्यानंतर आशाटाप, त्यानंतर फिप्रोनिल आणि एक मोनोसिल, म्हणजे असे 5 औषध घेत आहे। आणि या 5 औषधीनंतर तुम्हाला कोणतंच औषध घ्यायची यामध्ये गरज नाही आहे। विद्राव्य खत ना कोणतं टॉनिक ना स्टिम्युलंट कसल्याही प्रकारची तुम्हाला यामध्ये गरज नाही आहे, फक्त ही फवारणी करा। जरी अमृत पॅटर्न करत नसाल, पारंपरिक पद्धतीने करत असाल तरी मित्रांनो त्या शेतकऱ्यांसुद्धा आपलं इतकंच म्हणणं आहे की फक्त तुम्ही ही फवारणी करा।
तुमच्या पराठीवरचा रोग जो आहे हा 100% जो आहे गायब होणार आणि तुमचा जसा रोग जाणार तशी तुमची पराठी जी आहे ही चांगल्या प्रकारे क्वालिटी पकडणार. ठीक आहे. आणि जर काळा मावा 80% ते 100%, ठीक आहे, तुम्हाला ओळखायचा जर काळा मावा जास्त असेल तर मित्रांनो तो फिब्रोनिलनं कव्हर होणार नाही. बरोबर आहे. तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला जे आहे BSFचं एक्सपोनस म्हणून एक औषध येते, त्याचा डोस तुम्ही 17 ml प्रति एकर घेऊ शकता आणि त्याची किंमत सुद्धा मित्रांनो थोडी महागडी येते, 900 ते 1000 रुपये पण तुम्हाला ते मिळून जाणार. नंतर एक सुप्रीम नावाने जे आहे ते सुद्धा एक औषध बेस्ट आहे काळ्या माव्यासाठी. ठीक आहे. ते सुद्धा तुम्ही 30 ml प्रति पंप या हिशोबाने घेऊ शकता आणि सुप्रीम जे आहे हे अमृत पॅटर्न मित्रांनो रिकमेंड करते. ठीक आहे. आणि BSF जे मित्रांनो याचे जे आहे मला मिरचीच्या वेळेस जे आहे खूप चांगले असे त्याचे रिझल्ट आले होते. शेवटी फक्त तुम्हाला जे आहे स्टिकर म्हणून जे आपले युरिया काम करते, जे अमृत पॅटर्नमध्ये सांगतात 100 ग्रॅम युरिया तुम्हाला शेवटी पंपामध्ये टाकणं खूप जास्त जे आहे हे गरजेचं आहे. त्याने जे आहे एक पकड घेणार आणि आंतरप्रवाही काम करणार, पटकन त्याचा रिझल्ट जे आहे हा सुंदर प्रकारे असा रिझल्ट येणार आणि जितके तुमचे पानं हे कवळे राहणार मित्रांनो तितकंच जे आहे हा सूर्यप्रकाश गेन करणार. ठीक आहे. सूर्यप्रकाश गेन केल्यानंतर काय होणार की तुमच्या कपाशीची वाढ ही चांगल्या प्रकारे होणार. ठीक आहे. सध्या जो आहे हाच शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे की आपल्या पराठीची वाढ नाही होत आहे, क्वालिटी नाही आहे. तर नक्कीच तुम्ही ही फवारणी करून बघा मित्रांनो आणि नंतर जे रिझल्ट आपल्याला सांगा. ठीक आहे. तर मित्रांनो काही कन्फ्युजन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह आणि आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन सुद्धा जे प्रेस करून घ्या. धन्यवाद.